पाकिस्तानमध्ये होणाऱ्या शांतता चर्चेसाठी अमेरिका आणि इराणची सहमती, युद्धविराम संपवण्यास अवघे काही तासच शिल्लक. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण. पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी हिंदू पर्यटकांवर धर्म विचारून झाडल्या होत्या गोळ्या. हल्ल्याचा कटू आठवणी अजूनही जिवंत. राजकारणातील 90% महिलांचं करिअर नेत्यांच्या खोलीतून सुरू होतं. इंडिया आघाडी समर्थक खासदार पप्पू यादव यांचं गंभीर विधान. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दहशतवादी असा उल्लेख. खरगेंच्या विधानानंतर भाजप नेते झाले आक्रमक. खरगेंच्या विधानातून काँग्रेसच्या मानसिक दिवाळखोरीचं दर्शन. भाजप खासदार संबित पात्रांची टीका. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपचं मोठं आंदोलन. मुंबईच्या वरळी डोममध्ये मुख्यमंत्र्यांनी केलं मार्गदर्शन. महिला आरक्षण विधेयकावरून भाजपमध्ये 2 गट. खासदार संजय राऊत यांचा मोठा दावा, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पदावरून हटवण्यासाठी षडयंत्र रचलं जात असल्याचीही केला आरोप. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सुनेत्रा पवारांच्या मनातही शंका. दुर्घटनेचं सत्य स्पष्टपणे समोर आलं पाहिजे, सुनेत्रा पवारांची मागणी. तर जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, मुख्यमंत्र्यांनी दिलं आश्वासन. माझ्या पाठी कोणी असो वा नसो, बारामतीकर सोबत असेपर्यंत मी खंबीर उभी राहणार. बारामती पोटनिवडणूक प्रचाराच्या सांगता सभेतून सुनेत्रा पवारांचं सूचक विधान. परतवाडा प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमदनं पैशांसाठी आईचे सोन्याचे दागिने सुद्धा चोरल्याचं झालं उघड. अयानसह इतर सर्व आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी. भोंदूबाबा अशोक खरातच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता. तर नाशिकच्या सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल. बनावट खात्यांच्या माध्यमातून 57,90,000 रुपयांची फसवणूक. भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधींच्या संपत्तीवर ईडीची टाच येणार असल्याची माहिती. बेकायदेशीर मालमत्तेवर प्रोव्हिजनल अटॅचमेंटची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती. नाशिकच्या TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणासंदर्भात संशयित आरोपींचे मोबाईल जप्त. ग्रुप लीडरकडून दररोज आक्षेपार्ह मेसेज पाठवले जात असल्याचाही आरोप. CSMT रेल्वे स्थानकात 2 लोकल समोरासमोर. मोटरमॅनच्या प्रसंगावधानामुळे अपघात मात्र टळला. CSMT स्टेशन मास्टरवर मध्य रेल्वेकडून कारवाई. चंद्रपूरमध्ये 10 वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. तर नाशिकमध्ये लोखंडी गेट अंगावर पडून 13 महिन्यांची चिमुरडी दगावली.